या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी. प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83. उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीनं मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या SSC 2024 मध्ये घेण्यात आलेल्या SSC परीक्षेत जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केलं. नुकताच मंडळाच्या वतीनं अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. विद्यालयाचा एकूण निकाल 95.67% इतका लागला असून सदर परीक्षेसाठी 185 नियमित विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी 177 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात विशेष श्रेणीत 98 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 49 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 27 तर 3 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झालेत. सदर निकाल हा बेस्ट ऑफ 5 नुसार असून विद्यालयातील प्रथम 5 विद्यार्थी पुढील प्रमाणे: प्रथम श्रेया अजित सोनवणे 471 गुण 94.20%. द्वितीय हितेश योगेश बागुल 460 गुण शेकडा गुण 92%. तृतीय साक्षी देविदास आहिरे 455 गुण शेकडा गुण 91%. चतुर्थ अनुष्का मिलिंद सूर्यवंशी एकूण गुण 450 शेकडा गुण 90%. पाचवा धनश्री खंडू जाधव एकूण गुण 447 शेकडा गुण 89.40% मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार, माध्यमिक शालेय समिती भैयासाहेब देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक देशमुख, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष अशोक हिरे, सर्व सदस्य, शालेय समिती, व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ आदींसह मुख्याध्यापक BK जाधव व पर्यवेक्षक BS निकम आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक सचिन रौंदळ, सुनील एखंडे, संजय आहिरे, छोटू वाघ तसेच विषय शिक्षक रोहित पाटील, दीपक थोरात, राकेश थोरात, अनिल बिरारी, अनिल शेवाळे, अनिता पाटील, अलका सूर्यवंशी, ज्योती पाटील, हर्षला निकम, रत्ना जाधव, दशरथ आहेर आदींचे मार्गदर्शन लाभलेत. वृत्तसंकलन अशोक हिरे, लोहनेर, देवळा. जनता विद्यालय लोहनेर माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा 2024 मध्ये 5 विद्यार्थी आलेले आहेत. श्रेया सोनवणे ही कुस्तीकन्या असून तिला 94.20% मार्क मिळालेले आहेत. तर श्रेया, तुला असं विचारतो की तुझ्या या यशाच्या पाठीमागे तू कोणाला प्रोत्साहन करते? खरं तर मी हे श्रेय आणि माझ्या या यशामध्ये सर्वात जास्त वाटा आणि सिंहाचा वाटा आहे माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या कुटुंबाचा, ज्यांनी मला वेळोवेळी विशेष मार्गदर्शन केले. आणि तू अभ्यास करण्याची तुझी पद्धत कशी होती? अभ्यास करण्याची पद्धत म्हटली की सकाळी मी 5ला उठायचे आणि मेडिटेशन वगैरे करायचे. कारण जे तुला मेडिटेशनचं प्रोत्साहन कोणी केलं? माझ्या वडिलांनी आणि आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक म्हणजेच वायू बैरागी सर यांनी मला सांगितले की जर तू मेडिटेशन केलं तर तुझी ग्रास्पिंग पॉवर म्हणजेच आकलन शक्ती ही वाढेल, ज्यामुळे तुला तुझ्या परीक्षेत मदत होईल. आता तुझं विजन काय, पुढे काय बनावंसं वाटतं तुला? तुला आता 94.20% मार्क मिळाले, तर पुढे कुठल्या क्षेत्रात तू जाणार आहे? मला आता ठरवलंय की मी डिप्लोमा करेन, त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स, ज्याच्यामुळे आता आजकालचं युग हे कम्प्युटरचं आहे आणि सर्वांना कम्प्युटर हे आजकाल आलंच पाहिजे. त्यामुळे मी डिप्लोमा करून डिग्री करणार आहे आणि त्यानंतर माझी अशी अपेक्षा आहे की मला MPSC द्यायची आहे. MPSC आणि UPSC मला द्यायची आहे आणि माझं खरं स्वप्न तर हे की मला डेप्युटी कलेक्टर किंवा IAS व्हायचं आहे. तर मला त्या परीक्षा द्यायच्या आहेत. पण आता तू एका शेतकऱ्याची मुलगी आहेस, मग तुला असं झेपवणार आहे का? शेतकऱ्याची मुलगी म्हटली तर झेपवणार असं काही नाही,
पण जर मी माझी जिद्द चिकाटी आणि मेहनत घेतली तर नक्कीच मी ते करू शकते. धन्यवाद. आपण श्रेयाचे मत जाणून घेतले. तर श्रेया, अजून तुला कोणत्या कोणत्या शिक्षकांनी तुला प्रोत्साहित केलं, त्यांची नावं घे बरं तू. प्रथमतः माझे वर्ग शिक्षक श्री रौंदळ सर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की तू करू शकते, तुझ्यात तेवढी गुण आहेत. आणि एखंडे सर ज्यांनी मला सांगितले की इंग्लिश हा विषय सर्वांना अवघड वाटतो, पण तू त्याच्यात करू शकते. कारण सगळे म्हणतात भाषा विषयामध्ये मार्क्स 90 पुढे मार्क्स मिळवणं हार्ड आहे, पण त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मला इंग्रजीला 95%, नुसतंच इंग्रजी नाही तर त्यांनी मला बाकी विषयाबद्दल पण खूप सारे प्रोत्साहन दिले. आणि थोरात सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले की तुला काही अडचण आली, तुला काही कळालं नाही किंवा तुला एखाद्या विषयामध्ये डाऊट आहे, तू त्या सरांशी बोलू शकली नाही तर तू मला सांग, मी नक्कीच तुझ्या समस्याचं निवारण करेन. तुला आई अभ्यासाला मदत करायची का? आई अभ्यासाला मदत म्हणजे त्या मदत करायची, पण ती कशी करायची तिने मला माझ्या 10वीच्या वर्षी एकही काम सांगितले नाही. तिची इच्छा फक्त एवढीच होती की तू फक्त चांगले गुणांनी चांगलं यश संपादन कर आणि तुझं नाव कमव. तिची एवढीच इच्छा होती. आपण जाणून घेतलं श्रेयाचं मनोगत. तिला पुढे होऊन डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे. तिचं स्वप्न पार हो आणि तिच्या पुढील भावी वाटचालीस स्टार लक्ष न्यूज मराठी उपसंपादक अशोक गायरे माझ्याकडून तिला शुभेच्छा देतो. धन्यवाद.